शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? आपण जर नांदेडमध्ये बघितलं तर 12 नगर परिषद नगरपंचायतीची निवडणूक लागली. काय तयारी शिवसेनेची? शिवसेनेचे चारही आमदार आम्ही प्रत्येक नगरपालिका नगरपंचायत विभागामध्ये जाऊन आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक आहेत आणि युती व्हावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्या संबंधामधले प्रस्ताव आमच्या वतीनं या जिल्ह्याचे भाजपाचे प्रमुख नेते असलेले माननीय अशोक चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेले माननीय प्रतापराव चिखलीकर साहेब या दोघांकडे आम्ही तसे निरोप पाठवलेले आहेत. परंतु अजून कुठल्याही प्रकारची बैठक झालेली नाही. लवकरात लवकर त्यांच्याबरोबर बैठक घेऊन जागा वाटाघाटीचं लवकरात लवकर निश्चित करण्यात येईल. मुख्यतः वरिष्ठांकडून असं सूत्र ठरलेलं आहे की ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाच्या आमदाराच्या नुसार 60% जागा त्यांना मतदारसंघामध्ये आणि 20% ह्या इतर मित्र पक्षांना असं हे सूत्र ठरलेलं आहे. त्या सूत्रामध्ये जर बसत असतील आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे सारखा न्याय होत असेल तर निश्चित युती होईल. परंतु जे माझं आहे ते माझंच आणि तुझंही आहे ते माझंच ह्या वृत्तीनं जर वाटाघाटी होत असतील तर तशा वाटाघाटी आम्हाला मंजूर नाहीत. हे स्पष्टपणे दोन्ही नेत्यांना आम्ही सांगितलेलं आहे. आपण जर बघितलं तर भाजपानं जय तयारी केली. खासदार अशोकराव चव्हाण यांनी प्रत्येक तालुक्यात जवळपास सभा घेतल्या. हो नाही आमचे पण सभा चालू आहेत. मी स्वतः तुम्हाला बघितलं असेल, आपण देगलूरला मी जाऊन आलो, त्यानंतर हदगाव हिमायतनगर इथे मी स्वतः बैठक घेतलेली आहे. किनवटला मी बैठक घेतलेली आहे. आमचे बालाजी कल्याणकर हे नायगाव धर्माबाद उमरी तिथं जाऊन आलेले आहेत. त्याचबरोबर आनंदराव बोंडारकर लोहा कंधार मुखेड त्या भागात ते गेलेले आहेत. कालच आपण बघितलं असेल बाबूराव कदम कोळीकर भोकर उमरी आपला अर्धापूर या भागात जाऊन आलेले आहेत. तर चारही आमदारांनी ह्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः जातीनं लक्ष देऊन आहेत आणि या भागामध्ये निश्चित जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक असावे यासाठी आम्ही सर्वजण जातीनं प्रयत्न करतो. भाऊ, तुम्ही तसा प्रस्ताव दिला, निरोप दिला, तुम्हाला वाटतं युती होईल? या जिल्ह्याची एकंदरीत कार्य करण्याची जी आत्तापर्यंतचा अनुभव आणि जी पद्धत आहे ती पाहता मला वाटत नाही. कारण यापूर्वी माननीय अशोक चव्हाण साहेब माननीय उद्धवजींचं सरकार असताना आघाडी म्हणून बरोबर होते आणि अत्यंत वाईट अनुभव आम्हाला अर्धापूर भोकर मुदखेड या मतदारसंघातला आलेला आहे. तिथे त्यांना एक तरी जागा द्या म्हणून ते मागितल्या होत्या, परंतु त्यावेळेस एकही जागा तिथे देता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती. पण जिथं आमचं प्राबल्य होतं किनवट माहूर अशा ठिकाणी तिथं आपण युती करू, तर असं होत नाही. सगळीकडं समान न्याय तुम्हाला द्यावं लागेल. मग मित्रपक्ष कशाला? मित्रपक्ष म्हटल्यानंतर मित्राची ताकद वाढली पाहिजे, त्यांना बरोबर घेतलं पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे. जिथं आम्ही ताकदवर आहोत तिथं तुम्हाला आमच्या वाट्याचं काहीच देणार नाही, तर अशी भूमिका चालणार नाही. आणि त्याच्यामुळं जशी ताकद असेल त्या पद्धतीनं निश्चित लढू. गेल्या काही दिवसांनी आपण बघितलं तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यात जे आहे ते टीका टिप्पणी होताना पाहायला मिळते. आपण सुद्धा यापूर्वी अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका केली. ज्या नांदेड शहरातील महत्त्वाच्या जागा होत्या त्यांनी बळकवल्याचा आरोप केला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हाताला धरून बळकवल्याचा आरोप केला आहे. मग या सगळ्या टीका टिप्पणीनंतर युती होईल अशी आशा आहे का तुम्हाला? बघा, युती करायची आमची इच्छा आहे, त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आमच्या मनामध्ये नाही. परंतु नांदेड शहरातल्या जनतेला रस्त्यानं चालता येणार आहे की नाही? नांदेड शहरामध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी कुठं बसायचं? महात्मा फुले मार्केट तुम्ही माहेश्वरीला विकून टाकलं, तरोडेकर मार्केट तुम्ही कोणत्या केतन नागडाला विकून टाकलं. आता भाजीपालेवाले रस्त्यावर बसायला लागले आणि लोकांनी चालायचं कुठनं, वाहनं कुठून न्यायची, हा मुख्य प्रश्न आहे. शहराबद्दल जर आस्था असेल आणि प्रेम असेल तर या शहराची आखणी व्यवस्थित करायला पाहिजे. प्राधिकरण करण्यासाठी शहराचा पुढचा 25 वर्षाचा आराखडा कसा असावा यासाठी मी बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये अनेकांनी खोडे घातले. तर एक मोठं खेड हे नांदेड शहर झालेलं आहे. नांदेड शहरावर मागच्या 70-75 वर्षापासनं कोण सत्ताधारी आहे, कोण मंत्रिपदावर आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळं आता मतदारांनी सुद्धा ठरवायची वेळ आहे की या शहरातल्या 50-50, 60-60 वर्षापासून महत्त्वाच्या 10-10 एकरच्या ज्या जागा
या जर अशा पद्धतीनं, आता तर मी नवीनच शिवाजीनगरला जनता मार्केट आहे सगणे साहेबांच्या काळामध्ये बांधलेलं, ते जनता मार्केटमधल्या सगळ्यांना विस्थापित करून त्याच्यासुद्धा निविदा काढायचा घाट घातलाय म्हणून ऐकलंय 500-600 कोटी रुपयाच्या. तर ही गंभीर बाब आहे. हा पैसा या असल्या सार्वजनिक मालमत्ता विकायच्या आणि तोच पैसा निवडणुकीमध्ये वापरायचा. त्याच्यामुळं कार्यकर्ता ही जमातच नांदेड जिल्ह्यात शिल्लक राहते की नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील होते, ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने आपले संवाद साधला. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.